बघा आज चिमणा घरात बसून बसून बोर झाला होता, म्हणून आज आम्ही त्याला लिफ्टनी खाली आणलं. म्हटलं पार्किंगला थोडंसं फिरून कुठेतरी बाजारात घेऊन जावा, म्हणून आज आम्ही त्याला खाली घेऊन आलो. तर सगळे मुलं गोळा झालेत आणि त्याला इकडून हात लाव तिकडून हात लाव, चेंडू दाखव, हे कर ते कर. त्याला असं वेडा करून सोडलेलं आहे त्यांनी. सेलिब्रिटी असल्यासारखा आज आमचा चिमणा दिसतोय आणि तो सगळ्यांकडे कुतूहल आणि बघतोय का त्याला असं वाटतं हे सगळे पोरं मला का हात लावतायत, पण त्याला कळत नाहीये बुवा कशामुळं काय. मग त्याला आम्ही थोडं खाली उतरवलं आणि खाली उतरवलं तर त्याला कळतच नव्हतं कुठे जावं काय करावं. पोरं इकडून तिकडून त्याला सगळे वेड्यासारखे करायला लागलेले आहेत. मग आता त्याला आम्ही चाललोय जरा बाजारात घेऊन फिरायला. थोडंसं म्हटलं फिरून आणावं, थोडंसं त्याला माणसं दाखवून आणावं, कुत्रे मांजरं दाखवून आणावं रस्त्याला, म्हणजे त्याची जरा भीती कमी होईल. म्हणून आम्ही त्याला आज बाहेर घेऊन चाललेलो आहे. आता त्याला परत गाडीवर बसवलं आम्ही. त्याला असं वाटते का काय करू काय करावं काय नाही, बाहेर कुठे पडावं आणि कुठं नाही असं त्याला झालेलं आहे. आता आम्ही त्याला चाललेलो आहे घेऊन. बघू आता तो बाजारात गेल्याच्या नंतर त्याची रिॲक्शन काय आहे बुवा आणि कसं तो बसतोय कसं काय करतोय नक्की त्याचं समजेल. मग आता चाललोय घेऊन, बघा मग पुढचं सांगतो तुम्हाला काय काय नाही ते राहतोय का नाही कसं काय. आता आम्ही आलेलो आहे धायरीच्या काळभैरव मंदिराच्या तिथे मला ब्लाऊज वगैरे टाकायचे होते शिवायला, त्याच्यामुळे म्हटलं चिमण्याला फिरून आणावा. पण ते गायबाने इकडं तिकडंच बघते, हे कोण इकडं तिकडं फिरतात येडी माणसं, लाईटी लावत इकडं तिकडं फिरू राहिले सगळे, बघतोय इकडं तिकडं. दादा गाडीवर घेऊन बसला आणि मी जरा वेळ आतमध्ये गेले होते तर तो बघायला लागला माझ्याकडे, मम्मी कुठे गेली काय गेली, मला कसं बांधून टाकले. आता याला जर बांधलं नाही तर लगेच गायबानेवानी फिरायला लागेल रस्त्यावर किंवा पडायला लागेल, त्याच्यामुळे त्याला थोडंसं बांधलंय आम्ही. आणि थोडासा पट्टा पण सैल झाला त्याच्यामुळे तो लगेच बाहेर निघायला लागला पट्ट्यातून, म्हणून आम्ही थोडासा आवळलाय तो पट्टा. पण तो बघतोय इकडं तिकडं गाड्या वगैरे, जरा घाबरतोय थोडासा पण बघतोय इकडं तिकडं. पाळायच्या पण मार्गावर असतोय ते पण धरून धरून त्याला आम्ही बसवलंय. हे गायबानं बी घेऊन आलंय, त्याला मी म्हटलं होतं थोडंसं पार्किंगला फिरून वरती नेऊन घाल त्याला, पण ते गायबाने इकडे घेऊन आलं चौकामध्ये धायरीच्या आणि आता त्याला बांधतोय आणि बसवलंय त्याला बळबळ. आणि आमच्या चिमण्याला रेलायची लई सवय, गाडीवरच इकडं रेल तिकडं रेल, वर पाय ठेवल्यावर पायावरच झोप, असेच त्याचे नखरे चालले होते. आणि दादा बघतोय त्याच्याकडं आणि तो बघा कसा बघतोय. आता म्हटलं आपण पण त्याचा व्हिडिओ काढावा, मस्तपैकी बसलाय आता मांडीवर. त्याला वाटतंय जसं का मी विमानातच बसलोय, असा सगळीकडं टुळू टुळू बघतोय तो. आमचा चिमणा पण खूप हुशार आहे बरं का, एकदम असा शांत आहे, अग्रेसिव्ह होत नाही, बाहेर नेल्याच्या नंतर चावत वगैरे नाही काय नाही, मस्तपैकी बसून राहतो. आणि मेन म्हणजे आपल्याला सोडून तो कुठं असं लांब जाण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त खाली सोड म्हणतो पण पट्टा अडकावा लागतो त्याच्यासाठी गळ्यामध्ये, म्हणजे तो कुठं जात नाही. आता आम्ही चाललोय घरी आणि त्याला बसवलं दादानी पुढं, थोडंसं मांडीवर मस्त पाय बी देऊन बसलेला आहे तो. आता आम्ही चिकनच्या दुकानात जाणार आहे, थोडंसं म्हटलं यांच्यासाठी सूप करायला पाय वगैरे घ्यावा आणि तिकडे चाललेलो आहे. असं तो बघतोय इकडं तिकडं कुठं पळतोय काय पळतोय, कोण कसं चाललंय कोण कुठं चाललंय हे सगळं बघतोय. समोर पण बघतोय बाजूला बघतोय, त्याला बरं वाटतंय मस्तपैकी आज फिरायला आणलंय. तर नाहीतर तो सारखा दादाच्याच मागं लागत असतो, मला फिरायला नाही म्हणून. दादा कुठं चालला बॅग घेऊन का लगेच त्याला जाऊनच देत नाही बाहेर घराच्या तिथं, म्हणून म्हटलं आज याला फिरूनच आणावं आणि याची थोडीशी हौसच करून टाकावं, म्हणून आज त्याला आम्ही बाहेर घेऊन आलोय. आता आम्ही चाललोय चिकनच्या दुकानामध्ये, आलोय चिकनच्या दुकानात.